ईव्हीएम मशीन घोटाळा प्रकरणी येत्या 25 तारखेला पुण्यात सर्व पक्ष संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार आहेत, अशी माहिती श्री आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितली। मुळात जे आरोप करतात आहेत त्यांनी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्याच नेत्यांनी जे सुब्रमण्यम स्वामी हे बीजेपीचे आहेत आणि त्याच्याच बरोबर किरीट सोमय्या हे सुद्धा बीजेपीचेच आहेत। या दोघांनी असणारं एकाने हायकोर्टामध्ये आणि एकाने सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन्स दाखल केले होते की ह्या ईव्हीएम मशीन टॅम्पर होऊ शकतात। सुब्रमण्यम स्वामीचा असणारा निकाल आलेला आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी स्वतःहूनच म्हटलंय की तिथे टॅम्परिंग होऊ शकतात असं त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही जे काही म्हणतोय त्याच्यामध्ये तथ्य आहे। आमची एवढीच मागणी आहे की लोकशाही इथली टिकवायची असेल, वाचवायची असेल आणि लोकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर ईव्हीएम मशीन काढून तुम्ही बॅलेट पेपर वापरायला सुरुवात केली। ईव्हीएम मशीन जर वापरायचा असा आग्रह असेल सरकारचा तर त्यांनी पेपर ट्रेल हा असणारा त्या मतदाराला दाखवला पाहिजे। कारण का त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ईव्हीएमच्या संदर्भातला सुप्रीम कोर्टाने उचललाय की मतदाराला त्याचं मत त्या चिन्हावरती पडलंय का हा बघण्याचा अधिकार आहे आणि ईव्हीएम मशीन तो अधिकार त्याला देत नाही। त्याच्यामुळे ही इलेक्शन पद्धत चुकीचं आहे असं त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे। हे सुप्रीम कोर्टाने त्यांचं फाइंडिंग्स दिलेलं आहे। आम्ही एवढंच फक्त म्हणतोय की मतदाराला त्याचं मत त्या चिन्हावरती पडलंय का हा बघण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो द्यायचा असेल तर दोन पद्धतीने आहेत। एक तर पुन्हा बॅलेट पेपरवरती या जसे जगाच्या वेगवेगळ्या डेमोक्रेसी आल्या तशा, किंवा पेपर ट्रेल हे असणारं द्या की त्यांनी दाबलेलं बटन आणि प्रिंटआउट आलेलं हे दोन्ही मॅच होते की नाही ते बघायला। या दोनपैकी एक त्यांनी असणारं त्या ठिकाणी द्यावं, नाहीतर ही मॅन्युप्युलेटिव्ह डेमोक्रेसी म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल। आणि तरुण पिढीला मी असं आवाहन करतोय की त्यांनी ह्या मॅन्युप्युलेटिव्ह डेमोक्रेसीच्या विरोधामध्ये आवाज उठवावा। आम्ही असं लढतोय। 25 तारखेला शनिवारवाड्यापासून ते कमिशनर ऑफिसपर्यंत मार्च काढलेला आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सहभागी व्हावं। आम्ही मुद्दाम सुट्टीचा दिवस निवडलाय की जेणेकरून लोकांना रजा काढून यायला नको, तर सुट्टीच्या दिवशी त्यांनी सहभागी व्हावं हे जाणीवपूर्वक आम्ही घेतलेला निर्णय आहे। ते आम्ही आत्ता असताना त्याच्यामध्ये एक आहे की प्रेसिडेंटला असताना एक निवेदन देणार आहोत। ह्याच्यामध्ये जी माहिती आहे ती माहिती सगळी गोळा केल्या जाते। ती माहिती गोळा केल्यानंतर जोपर्यंत आम्ही पब्लिक डोमेनमध्ये ह्या सगळ्या माहिती आणत नाही, कारण शेवटी लोकांच्या पाठिंब्याशिवाय इथे असणारं होणार नाही। त्याच्यामध्ये एक तर शासनाने किंवा कोर्टाने एक कमिशन नेमून ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही म्हणतोय की लोकांनी हे केलंय कमिशन बसवावं आणि त्यांनी असणारं त्यांचं हिअर करावं। त्याच्यामध्ये नाही तर पब्लिक कमिशन म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकतो। लोकांच्या हिअरिंग्स होतील वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याचे अहवाल बाहेर पडतील।